आपल्या सर्वांच्या दारामध्ये तुळशीचं रोप असतं. म्हणजे आपल्या सर्वांनी आपल्या दारामध्ये तुळस बघितलेली असेल किंवा अनेक जण रोज एक तुळशीचं पान नित्यनेमाने खातात. परंतु आज मी ज्या शेतात उभा आहे ते तुळशीचं शेत आहे आणि महाराष्ट्रात खूप कमी शेतकरी म्हणजे अनेक जण यातील पहिल्यांदा ऐकत असतील की तुळशीची शेती केली जाते. परंतु आज मी भोर तालुक्यातील केळवडे या गावामध्ये आहे आणि या ठिकाणी तुळशीची शेती केली जाते. तुम्ही जर बघितलं जवळून तर हे तुळशीचं रोप आहे. त्याला खरं तर ही जी आपण दारात लावतो ती तुळस नाहीये, ही बेसिल म्हणून तुळस याची एक वेगळी व्हरायटी आहे. आणि याचं जर पान जर आपण बघितलं तर एक मोठं पान आहे आणि आपण जी दारात तुळस लावतो त्या तुळशीपेक्षा वेगळा वास, तुळशीसारखाच पण हा थोडासा वेगळा वास या तुळशीच्या ह्याचा येतोय. आणि याचा वापर साधारणपणे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये सुगंधी तेल किंवा सुगंधी जी काही इंडस्ट्री आहे कॉस्मेटिक्स यामध्ये याचा वापर केला जातो. बेसिकली शेतकऱ्याच्या अनुषंगाने जर विचार केला तर हे 6 महिन्याचं पीक आहे आणि 6 महिन्याचं पीक जर आपण लागवडीपासून जर विचार केला तर पहिल्या लागवडीनंतर 40 दिवसामध्ये पहिली हार्वेस्टिंग होते आणि 6 महिन्यात साधारणतः त्याला 10-12 दिवसात एक हार्वेस्टिंग, 10-12 दिवसानंतर हार्वेस्टिंग करावी लागते. एका एकराचा जर विचार केला आपण तर एका एकरामध्ये साधारणतः महिन्याकाठी हार्वेस्टिंग सुरू झाल्यानंतर 6 टनापर्यंत उत्पादन आपण यातून निघू शकतं शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार. आणि याला रेट जर आपण बघितला तर 30 रुपयापासून जास्तीत जास्त 70 रुपयापर्यंत रेट आहे. म्हणजे तुमच्या मार्केटमधील असणाऱ्या मागणीनुसार तो रेट कमी जास्त होऊ शकतो, पण साधारणतः शेतकऱ्यांना 30-40 रुपये सरासरी रेट मिळतो आणि महिन्याकाठी 6,000 किलो म्हणजे 6 टनाचं उत्पादन एका एकरातून निघू शकतं. आताची लागवड पद्धती जर आपण बघितली तर ही 3.5 फुटाची सरी आहे आणि 3.5 फुटाच्या सरीमध्ये जर आपण बघितलं तर मला वाटतं 2 फुटामध्ये एक रोप लावलेला आहे आणि एका जागेवरती 2 रोपं आपल्याला दिसतात. अशा पद्धतीनं याची हाईट सुद्धा 3 फुटापर्यंत होते. साधारणतः कमरे एवढी हाईट झाली की याची आपण तोडणी करू शकतो. आणि साधारणतः हे जे पानं आहेत तर हे पानं अशा पद्धतीनं एक पान आपण तोडू शकतो. या ठिकाणी आपण थोडंसं जवळ येऊन बघितलं तर अशी कटिंग सुरू आहे आणि ही कटिंग झाल्यानंतर पुन्हा 10-12 दिवसानंतर दुसरी कटिंग करावी लागते. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की आपण 1 महिन्याचा जर विचार केला तर 6 टन आणि 30 रुपये जरी विचार केला साहित्रिक 18 म्हणजे 1,80,000 रुपयाचं उत्पादन आपल्याला मिळतं. याचा खर्च सुद्धा वेगळा आहे. त्यामध्ये तुमचं फवारण्या आल्या, मजूर आल्या, तोडण्यासाठी महिला लागतात, त्यांचा रोजगार आला, खुरपणी आली किंवा पाणी खतं या सगळ्या गोष्टी आल्या. ज्या पद्धतीनं आपण याचं उत्पादन बघितलं की एका एकरातून एका महिन्याला 6 टन माल निघतो आणि कमीत कमी रेट जरी 30 रुपये पकडला तरी 1,80,000 रुपयाचं उत्पादन निघतं आणि 50% ढोबळमानाने जरी खर्च वजा केला तर 90,000 रुपयाचा नफा यातनं मिळू शकतो असं आपल्याला वाटतं. परंतु यामध्ये महत्त्वाचे काही रिस्क फॅक्टर आहेत. ते म्हणजे इथल्या मी ज्या शेतामध्ये उभा आहे त्या शेतकऱ्यांनी सांगितलेल्या अनुभवानुसार यांची जी मार्केटमध्ये जो व्यक्ती माल घेतो किंवा जे लोक माल घेतात त्यांनी फसवणूक सुद्धा केलेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक सुद्धा होऊ शकते आणि याचं मार्केट जे आहे ते डिफाईन नाही आहे. म्हणजे खूप जास्त मागणी या मालाला नाही आहे, या तुळशीच्या पानाला नाही आहे. त्यामुळं खूप कमी लोक यामध्ये काम करतात. त्यांनी दिलेल्या ऑर्डरप्रमाणेच तुम्हाला ही पानं तोडायला लागतात आणि ती मार्केटला द्यावी लागतात. त्यामुळंच याचे रेट कमी जास्त प्रमाणात किंवा यामध्ये मोनोपॉल आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्यांनी सांगितलेल्या रेटनुसारच आपल्याला पैसे मिळतात किंवा मार्केट यार्डमध्ये जर आपण हे तोडून घेऊन गेलो तर त्याला तेवढं असं मार्केट मिळत नाही. ह्यांनी असे प्रयोग केले होते परंतु या शेतकऱ्याला तो माल फेकून द्यावा लागला होता. असेही प्रकरणं घडलेले आहेत. त्यामुळं ही जी शेती आहे बेसिल किंवा तुळशीची आपण जी शेती म्हणतो ती शेती जर कुणाला करायची असेल तर अगदी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला मार्केट शोधणं गरजेचं आहे. म्हणजे ह्यामध्ये चांगला खूप नफा मिळू शकतो. म्हणजे लगेच शेती करायची अशातला भाग नाही. तुम्हाला आधी मार्केट शोधायला लागेल. तुम्हाला आधी जी लोक माल घेतात, जी व्यापारी माल घेतात किंवा जिथं तुम्हाला माल द्यायचा आहे त्या लोकांशी आधी बोलून घ्यावं लागेल. ते रेट फायनल करायला लागतील. त्यांची मागणी आणि पुरवठा काय याचा विचार करायला लागेल आणि मगच तुळशीची शेती करता येऊ शकते. परंतु या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना जे आलेले अनुभव आहेत
त्यांना किंवा त्यांचं जे उत्पन्न आहे साधारणतः 6 महिन्यात 6 लाखाचं निव्वळ उत्पन्न नफा यामधून मिळू शकतो. परंतु त्यामध्ये हे जे रिस्क फॅक्टर आत्ता मी सांगितलं हे रिस्क फॅक्टर ध्यानात घेणं किंवा त्याचा विचार करणं खरं तर गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही शेती केली आणि मार्केट डिफाईन केलं तर नक्कीच तुळशीच्या शेतीतून चांगला नफा मिळू शकतो. दत्ता लवांडे, लोकमत ॲग्रो, पुणे.